मित्रांनो, मी आहे माझ्या किचन मध्ये आणि इकडे सगळं स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे। इकडे साधा राईस मी बनवत आहे, इकडे मी मटारचा राईस बनवलेला आहे आणि इकडे आपली चिकन चिल्ली तयार होत आहे। सॉरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे म्हणजे सगळ्या ताईंसाठी की सगळ्यांचे तुमचे मार्गशीर्ष असणार आहेत। खूप जण खात नाहीत पण आम्ही बाहेर चाललेलो आहोत शनिवार, आजही शनिवार आणि उद्या रविवार आहे तर मिस्टरांना सुट्टी असते, साईला पण सुट्टी आहे तर म्हटलं चला आपली एक छोटीशी पिकनिक करूया नाही का। आणि इकडे मी आता बनवत आहे सो तुम्हाला काही सांगायला हरकत नाही की मी माथेरानला चाललेले तर म्हटलं मटर राईस मी बनवलेला आहे सो तिकडे घेऊन जाऊया। संध्याकाळचं एक टायमाचं जेवण होणार, आपलं डिनर होणार आणि थोडंसं म्हटलं चिल्ली बनवून घेऊया। क्रिस्पी बनवते पहिली, नंतर मग त्याची मी चिल्ली बनवणार। सगळं इकडे तयारी केलेली आहे, कांदा पात वगैरे जे काही लागतं चिल्लीसाठी ते। तर म्हटलं साईला चिल्ली आवडते तर चिल्ली घेऊन जाऊया। 2-3 लॉलीपॉप काढलेले आहेत आणि मग आता चला पटापट मी इकडे स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर मग पटापट आपल्याला तयारी करायची आहे। थोडंसं बाबूला आपल्या साधा राईस बनवलेला आहे, डाळ भात खायला। फायनली मित्रांनो सगळं काम करता करता आणि आवरता काम काही संपत नाहीत नाही का। मिस्टरांनी मला 2चा टायमिंग दिला होता की 2 वाजता निघायचं, पण 2चे 2:30 झाले तर ठीक आहे चालेल नाही का। आता आम्ही निघालेलो आहोत आणि चाललेली आहे आपली पांडा आहे आणि साई आहे आणि आम्ही दोघे। सो आज आपली पांडावर राईड चाललेली आहे माथेरानला। तर पांडाची पहिलीच राईड आहे। आम्ही खूप वेळा मित्रांनो माथेरान एक्सप्लोर केलेला आहे पण ह्या वेळेस काहीतरी नवीन एक्सप्लोर करूया। तर चला मग आता इकडे ट्रॅफिक आहे, रस्त्याचं पण काम चालू आहे आणि ट्रॅफिक मधून आपली गाडी चाललेली आहे हळूहळू। फिरायला यायची केवढी आवड ना। आणि बघा ना झोप आली साईला। हा मला पण आवड आहे। हा मग झोप का आली तुला सांग, झोप का आली? पाणी आता झोप उडाली का? पाणी पिण्यासाठी गाडी थांबवली। सो फायनली मित्रांनो आता आपण नेरळ क्रॉस केलेला आहे आणि आता आपली राईड चाललेली आहे माथेरानकडे। डोंबिवली पासून 2 तासाची रनिंग दाखवत होते आणि 1 तासामध्ये आता आम्ही नेरळला पोहोचलेलो आहोत। आता बघूया माथेरानला जाईपर्यंत आपली राईड कितीपर्यंत आपली पांडा किती धावते ते। आणि मस्त व्ह्यू आहे, खूप सुंदर असा व्ह्यू आहे, तुम्हाला मी दाखवेनच। आपण एक छोटासा ड्रोन शूट करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला मस्त असं माथेरानचा व्ह्यू एन्जॉय करायला भेटेल आणि खूप छान वाटतंय, थंडी वाटते, थंड वातावरण। महाराष्ट्रामधील थंड वातावरणचं ठिकाण माथेरान म्हणून ओळखलं जातं मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे। अख्खा नेरळ दिसतोय, अख्खा नेरळ दिसतो ना। चला तर साईडून गाडी येते, जास्त काय आपण गाडीवर व्हिडिओ काढू नाही शकत कारण रस्ता खूप अरुंद आहे। वाव, जुम्मापट्टी आलेली आहे इकडे मित्रांनो। फोटोग्राफी किंवा इकडचा व्ह्यूज खूप सुंदर असतो जुम्मापट्टीचा। मस्त एकदम झाडी झाडी असते। येते वेळेस आपण थांबूया। सो मित्रांनो नाही बोलता बोलता आम्ही जुम्मापट्टीमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही त्या नेहमीच्याच हॉटेलमध्ये बसलेलो आहोत जिकडे आम्ही बसतो नाश्ता करण्यासाठी। आणि साईनी नाश्ता मागवलेला आहे, वडापाव म्हणजे त्याच्यासोबत ठेचा असतो गरमागरम आणि आम्ही मागितलेला आहे चहा। सो चला साई त्याचा वडापाव एन्जॉय करतोय, आपण आपला चहा एन्जॉय करूया। सो मित्रांनो गॉगल माझा तुटलेला आहे आणि एंड टाइमला गॉगलने धोका दिलेला आहे कारण सगळी धूळ वगैरे डोळ्यातून जाते, त्यासाठी मी गॉगल मला म्हणजे लावला तर म्हणजे व्यवस्थित वाटतात की डोळ्यांना काही त्रास नाही होत। आणि आता मी मिस्टरांचा गॉगल लावलेला आहे पण एवढा काय मला सूट नाही होत, हा मिस्टरांनाच सूट होतो। त्यासाठी आता वरती आपण पोहोचणार आहोत, त्याच्यानंतर मग गॉगल खरेदी करूया कारण उद्यासाठी लागणार आहे आपल्याला। आता काही गरज नाहीये, आता संध्याकाळ झाली की एकदम म्हणजे थंड वातावरण असतं आणि इथे आपण एक छोटासा ड्रोन शूट करून घेऊया आणि नंतर मग परत आपल्या राईडला सुरुवात करूया। मित्रांनो माथेरानला जर तुम्ही गेले असाल तर माथेरानचा रस्ता तुम्हाला माहितीच आहे, खूप वळणदार आहे, डोंगरातून उंच असा गेलेला आहे आणि साई असल्यामुळे आपली राईड हळूहळू चाललेली आहे। येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत एका रूटवरती, ज्या रूटवर कड्यावरचा बाप्पा जाण्यासाठी मार्ग आहे तिथे आम्ही थांबलेलो आहोत। मिस्टर एक छोटंसं ड्रोन शूट करत आहे। समोर पाहताय तुम्ही पोस्टर लावलेला आहे कड्यावरच्या बाप्पाचा
आणि इथून जाण्यासाठी मार्ग आहे. इथून ट्रेनची पटरी पण जाते. सो ट्रेनने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कड्यावरच्या बाप्पाचं दर्शन होईल आणि असे तुम्ही इथून चालत गेलात तरी तुम्हाला कड्यावरच्या बाप्पाचं दर्शन होईल. सो साई आणि आम्ही इकडे मस्त उभे आहोत. तोपर्यंत मिस्टर ड्रेन शूट करत आहेत आणि साईच्या गप्पा गोष्टी चाललेल्याच आहेत. सो फायनली मित्रांनो आपण माथेरानमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि वेलकम टू माथेरान. खूप वेळा मित्रांनो माथेरान आपण एक्सप्लोर केलेला आहे आणि इकडे पाठीमागे पार्किंगसाठी आपली पांडा लावण्यासाठी मिस्टर गेलेले आहेत आणि पार्किंग वरून तुम्ही पाहू शकता की किती इकडे क्राऊड असणार आणि किती गर्दी असणार ते. तर खूप सारी गर्दी आहे तिकडे. आणि मित्रांनो व्हिडिओच्या गडबडीमध्ये आपण आपला इंट्रो करण्यासाठी विसरलेले आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोमिनिका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो वेलकम टू माथेरान. तर माथेरानमध्ये आता आम्ही आलेलो आहोत आणि आपला इंट्रो करण्यासाठी मी विसरलेली होती, तर ठीक आहे. आणि मित्रांनो चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि व्हिडिओ माझे शेअर करत जा. आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करून सांगा. आता ह्या टायमाला आपण नवीन काहीतरी माथेरानमध्ये एक्सप्लोर करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवणार माझ्या व्हिडिओमधून. तर आता आपली पांडा आहे ती तिकडे पार्किंग करण्यासाठी गेलेले आहेत. आणि काय हा सो साईला पण काहीतरी मित्रांनो तुमच्याशी बोलायचं आहे. बोल, दे माझ्याकडे, बोल. माथेरान एक अशी जागा आहे ना, आपण लेक फिरू शकतो, पॉन्ड फिरू शकतो, माउंटेन्स, हिल्स, 4 व्हीलरची पार्किंग आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा वगैरे वगैरे. सो चला आता आपण पटापट एंट्री करूया आणि तोपर्यंत तुम्ही मस्त असा माथेरानचा एक छान असा ड्रोन शूट केलेला आहे, तो व्ह्यू एन्जॉय करा. आणि घोड्याची राईड पण इथे जरूर करा. सो मित्रांनो आहे माथेरानचा मेन गेट आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जाण्यासाठी तिकीट असणार, तिकीट काढून घेऊया मग तुम्हाला सांगणार आहे मी किती तिकीट आहे ती. सो इथे लहान मुलांची, मोठ्या माणसांची जे तिकीट दिलेले आहे त्याप्रमाणे तिकीट इकडे तुम्ही काढू शकता. हाफ आणि फुल. आल्या आल्या दर्शन झालेलं आहे मंकी राजांचं. आता आम्ही चालत जात आहोत माथेरानच्या मार्केट पर्यंत. आणि तुम्हाला जर घोडेसवारी करायची असेल तर घोड्यावरती किंवा पाठीमागे रिक्षा आहे, ती रिक्षा पकडून पाहू शकता. आली रिक्षा, तुम्ही जाऊ शकता. पहिले रिक्षा नव्हती, आता रिक्षा चालू केलेली आहे. चला तर मित्रांनो आता आपण चालत आहोत पटरी आणि ट्रेन चालू आहे. मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल तर ट्रेनने येऊ शकता. आम्ही एका दादाने विचारलं तर ते बोलले की ट्रेन चालू आहे आणि आता आम्ही चालत चालत जात आहोत. पण ट्रेन इथे उशिरा येते. ट्रेनची सुरुवात जुना पाटीपासून होते आणि संपते माथेरानला. पण आता आम्ही आमच्या पांड्यावर आलेलो आहोत है ना. माथेरान आहे ना, तो लास्ट स्टेशन आहे. ते तुम्हाला सांगितलं नव्हतं. तुला काकडी खायची आहे का? चिंच, बोर, साई नाही खायची? जास्त खर्च काय करणार का? नाही जास्त खर्च नाही करणार. त्याला कॅडबरी, किटकॅट, चिप्स पाहिजे नाही का? मग लय भारी वाटतं इकडे. माथेरानला बोलतात थंड हवेचे ठिकाण आहे. हा, माथेरान इंग्लिश मध्ये बोलतात स्टेशन ऑफ ब्युटी अँड स्वीट. अजून नेचरफुल. अजून ब्युटिफुल व्ह्यू. हा, फॉग. अजून खूप एक्सेट्रा. तर साई घोडेसवारी करायची बघू, पप्पानी घेतलं तर 500,000 रुपयात. आणि इकडे लय भारी वाटतं आणि इकडे घाट आहेत पूर्ण. तुम्हाला ना पूर्ण रेल्वे दिसेल, रेल्वे. हो चालत याचा एकच फायदा होतो ना मित्रांनो की आपल्या सुंदर असा व्ह्यूज पाहायला मिळतो. खूप सुंदर. आणि चालण्याची मजाच वेगळी असते नाही का. मस्त. आजी बघा चाललेले आहेत पूर्ण सामान वगैरे घेऊन
आणि मिस्टर चाललेले आहेत पुढे आणि ते एक दादा भेटले, कारण इकडे रूमसाठी खूप लोक असतात. रूमची काही तुम्हाला कमतरता नाही आहे. इकडे आल्यानंतर रूम्स तुम्ही हमखास जसा पाहिजे तसा बुकिंग करू शकता. सो फायनली मित्रांनो मस्त एक रूम आम्हाला भेटलेला आहे आणि जसं आमचं प्राइस आहे त्या रिजनेबल प्राइस मध्ये आम्हाला रूम भेटले. पण रूम ना एकदम टकाटक भेटलेला आहे. इकडे बघा AC आहे आणि इकडे टीव्ही पण आहे, प्लस वायफाय आहे. टीव्ही आहे, वायफाय आहे आणि पाण्यासाठी गरम पाण्यासाठी गिझर आहे, कारण खूप थंडी आहे. एसीची पण गरज नाही लागणार आणि पंख्याची पण गरज नाही लागणार कारण एवढी थंडी आहे. आणि आता मस्त आम्ही फ्रेश झालेलो आहोत. आता जाऊया आपण मार्केटमध्ये, थोडंसं मार्केटमध्ये फिरून येऊया आणि नंतर मग जेवण वगैरे करूया, कारण जेवण तर फायनली आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये अजून थोडं काय घेऊन येऊया खाण्यासाठी आहे ना. आणि मस्त येऊन आपण जेवण एन्जॉय करणार. चला मग आता थोडंसं मार्केट फिरूया. आणि इकडे जर तुम्ही माथेरानला मध्ये येत असाल ना तर हे हॉटेल तुम्ही नक्की कव्हर करा. म्हणजे काय आपला होमस्टे पण खूप छान आहे बघा ना. इकडे मोठाचे मोठा बेड आहे आणि गरम पाणी वगैरे, टॉवेल दिला, साबण दिला, सगळं काही सोय आहे. आणि मेन म्हणजे इकडे गिझर आहे ना, गरम पाणी. गरम पाणी सहजासहजी कोण जास्त देत नाही, पण इकडे गिझर पण उपलब्ध आहे, तर ते पण तुम्हाला घेता येईल आणि चांगलं आहे प्राइस वगैरे. तर त्याचं सगळं तुम्हाला ऍड्रेस वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल आणि तुम्ही ते बुक करू शकता. होमस्टेला तुम्ही नक्की व्हिजिट करा, एकदम स्वस्त आणि मस्त, तुम्हाला जसं परवडेल तसं. चला आता आपण निघूया. सो फायनली मित्रांनो आम्ही आहोत मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये खूप सारी गर्दी आहे आणि खूप मस्त इकडं प्रत्येक हॉटेलला लाइटिंग वगैरे केलेली आहे. मला वाटतं दिवाळीचीच लाइटिंग असेल. इकडे मंदिर पण आहे, ते आपण सकाळी तुम्हाला सगळं सकाळी बघता येईल. आणि इकडे घोडे वगैरे सगळं काही आहे तुम्हाला सांगितलं. आणि फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे मित्रांनो. खूप गर्दी बघून ना पार्किंगची असं वाटत होतं की रूम नाही मिळणार, पण मस्त एक काका भेटले आणि मस्त रूम भेटलेले आहे. तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही कधी आलं तर नक्की त्या रूमला व्हिजिट करा, तुम्हाला मी परत परत सांगते. आणि आता साईबाबूला काय खायचं आहे? साईबाबूला काय खायचंय? त्याला ना घोडेसवारी करायची, पण बघा आता त्याला सांगितलं की सकाळी करतो नाही का, आता सगळे घोडे बंद असतात. आता आपण असंच मार्केट फिरूया ना. 274 पण आता नाही करू शकत, ते आता असेच बांधून ठेवले, सकाळी असणार. नाही ना साई ना मित्रांनो ऐकतच नाही, म्हणून आम्ही साईला घेऊन येत नाही. गेल्या वर्षी पण असंच केलं ना, आता हे टायमाला नक्की बसणार. फोटो काढूया नाही तर ना त्याच्यात फोटो नाही. ब्राऊन नको, हा पण छान आहे. पण ब्राऊन नाही म्हणून. हा बघ ट्राय कर ना नवीन काहीतरी. हा बघ आपण मस्त आणि एक शॉपिंग करून झालेली आहे, मस्त पैकी गॉगल घेतलेला आहे. एवढं काही खास नाही आहे पण ठीक आहे ना. सो गाईस तुम्ही इकडे बघा, आता सपना आणि साई इकडे गेम खेळतात. पहिल्यांदाच करते असं नाही रे, हे मिसाईल नाही पकडत तू. फुगे फोडण्यात चालू आहे कार्यक्रम. मी तर पहिल्यांदाच करते. आईला परफेक्ट बघितलं का नेम भाजी. एक फुगा फोडला सपनाने. आता अजून एक का? साई साई आता साई साईची. हा मी फर्स्ट टाइम गेला. सरळ झाला. कुठे बघायचं, कुठे इथून बघायचं ह्याच्यावर. आता साई फोडतोय. नाही चुकला. थांब आता मी होई. मी तुम्ही ना. हा हो हो, आता मिस्टरांची बारी. दोन फुटले. नेमबाजी भारी आहे बघा. आता मी परत मी साई तुला नाही फुटणार. 4 झाले. एकच राहिलंय ना. नाही ट्राय करू. सगळे फुगे असलेच तर 2-4 फुगे असतील. ऑरेंज प्लीज ऑरेंज फोडा ना. खाली पकडा. किती नेम लावताय? कुठून दिसा बघत नाही तुला, एवढं दाखवलं तरी. कोणता साई?
येलो 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 त्यांना मारशील. रेड मारला. माझी बाई. सो मित्रांनो फायनली आम्ही आता मस्त गेम खेळलो आणि जिंकलो. आणि साई हारला. साईनी एक पण बलून फोडला पण नाही फोडला. आम्ही 4 के 5 बलून ते फोडलो ना. मस्त पहिल्यांदा एन्जॉय केला हा गेम आणि माझा नेम पण बरोबर बसला. लहानपणापासून आम्ही ना हेच बॅचकी गोटी कोयबा हेच आम्ही खेळायचो माहिती का. आंबे पाडायचं नाही का. हा ते नेम चांगला आहे माझा. आंबे पाडायला फक्त हुशार होतो आम्ही. ती नेमबाजी करायचो बाकी नाही कधी केली कोणती नेमबाजी. पण मस्त फुटले. सो आता चला आता जाऊया मस्त पैकी आणि जेऊया आता. काय बोललंय आता मार्केट मध्ये चिल्ली आपली वाट बघत आहे. पब्लिक भरपूर आहे मित्रांनो. हे बघा घरी खाणार. खूप पब्लिक आहे आणि मार्केट भरलाय. थंडी कमी आहे. थंडी नाही जास्त आहे ना थंडी बाबा. हे एवढी थंडी नाही ऍक्च्युली कमी आहे. यांना लागत नाही हो. काय करतोय कुठे जायचं. काय काय पाहिजे सांग ना. चला मग काहीतरी खाऊया आणि साईला काहीतरी खायला घेऊया. सो मित्रांनो मार्केट फिरता फिरता आपण आलेलो आहोत शॉपिंगच्या लेनमध्ये आणि इकडे आल्यानंतर बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही शॉपिंग करू शकता. लहान मुलांच्या वस्तू आहेत, मोठ्या मुलांच्या वस्तू आहेत, चप्पल्स आहेत, बूट्स आहेत, छान छान अशा पर्स आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण लेदरमध्ये पर्स आहेत. खूप छान छान अशा गोष्टी आहेत छोट्या मोठ्या त्या तुम्ही खरेदी करू शकता. किती मस्त आहे बघा ना. सगळे प्राणी आहेत. 99 रुपीज फक्त चप्पल. मस्त आहे रिजनेबल प्राइस मध्ये. घेत आहे का. बॅग मस्त आहेत पण थोडा रेट पण जरा महाग आहे. प्युअर लेदर असल्यामुळे तेवढे त्यांची कॉस्टिंग पण मोठी आहे पण खूप छान आहेत. मित्रांनो फायनली आम्ही आता जेवलोय आणि जेवण आता इकडे मस्त बसलोय पालण्यावरती. हे बघा इकडे पालणं आहे अँड आय थिंक सगळे झोपले असणार बिकॉज हाय जागे हे काय एवढी सगळे फिरतायत लोक. आता फिरतायत आराम करतायत. आराम काय काय लोक आराम करतात काय काय लोक फिरतायत आणि मस्त थंड वातावरण एकदम. मित्रांनो थंडी वाजते खूप. हिला थंडी मला थंडी नाही वाजत पण हिला वाजते खूप. ऍक्च्युली थंडी कमी आहे. ही थंडी ना काहीच नाही आहे. थंडी खूप असते म्हणजे इकडे ह्या टायमाला डिसेंबरला थंडी काहीच नाही आहे. पण मित्रांनो हाय ह्यांना नाही लागत. नाही ऍक्च्युली सायक्लोन आलं ना तर ते म्हणजे थंडी जरा कमी आली. जरा अचानक मित्रांनो आमचा प्लॅन ठरला तर मिस्टर बोलले चला आपण जाऊया माथेरानला. 2 दिवस सुट्टी आहे तर म्हटलं चला नाही का. म्हटलं ह्या वेळेस आपण पांडाला घेऊन जाऊ. तरी पण साईला आणण्यासाठी आम्हाला खूप भीती वाटत होती कारण मित्रांनो रस्ता एवढा खतरनाक आहे ना आणि पहिल्यांदा याने राईड मारली तर मला भीती वाटत होते की घाबरता येत की ऍक्च्युली चढण ना ते पहिल्या आणि दुसऱ्या गेअरवरती चढायचं होता पण मी थर्ड गेअरवरती चढत होतो आणि ती गाडी बंद पडली मध्येच. एकदा फक्त झाली नंतर एकदम स्मूथली आम्ही आलो ना आपण मी म्हटलं आरामच चला. आणि कसे वरून झापझूप गाड्या येतात ना. बापाचं नाव घेत कशी तरी पांडा आपली पोहोचली माथेरानला. बोलतात ना एकदा रस्ता ओळखीचा झाला मग काय नाही. ते कसे नेहमीचे लोक असतात ना त्यांना बरं पडतं. त्यांना माहिती आहे ऍक्च्युली हां. आणि त्यामध्ये लिहिलं आहे तिकडे की फर्स्ट गेअर टाका सेकंड गेअर नाही का. म्हणजे फर्स्ट गेअर तिकडे कंपल्सरी बिकॉज चढणं असं आहे असं. सो फर्स्ट गेअरवरती चढणार. खूप घाबरलेली तुम्ही गाडी चालत होते पण. ऍक्च्युली माझं पण आम्ही गेलो पुण्याला तेव्हा फर्स्ट मी पांडाला घेऊन गेलेलो. पण पुण्याच्या रस्त्यापेक्षा डेंजर आहेत वळणही. पुणे म्हणजे आपला खंडाळाच्या पण खंडाळ्याच्या पेक्षा मला हे डेंजर वाटतं. हा ते 90 डिग्री ना हे म्हणजे एकदम खूप म्हणजे असं खाली असं वाटतं की डायरेक्ट बाबा माणूस गेला तर काय भेटणार नाही. आणि मस्त फिरलो आम्ही. साईनी पण थोडा एन्जॉय केला. खूप एन्जॉय केला. साईनी थोडी किरकिर केली पण ठीक आहे थोडा एन्जॉय पण केला.
आणि जास्त काय त्यांनी काय त्याला मागितलं नाही. म्हणजे घोड्यावर बसायचं होतं, तर म्हटलं तुला उद्या बसवते नाही का. ॲक्च्युली रात्रीचं काय घोडा पॉईंट्सवरती घेत नाही आणि फक्त फोटोशूटसाठी ठीक आहे ॲक्च्युली. बट बाकी खूप पब्लिक होती जे एन्जॉय करत होते बिकॉज आणि आता घोडा पण जास्त कोणी यूज नाही करत का, कारण इकडे ना आता सगळे म्हणजे जे लादी वगैरे मारली ना, त्यासाठी रस्ता पण एकदम व्यवस्थित आहे चालण्यासाठी. मग भरपूर लोक आहेत की असं जास्त वॉकिंग करतात आणि मस्त वाटतं ते वॉक करायला. वॉक करत करत आपण म्हणजे मच्छर सगळं चावलेलं फिरू इथं. शकतो. मच्छर आहे ना, थोडं मच्छर आहे, चावतं मच्छर. आणि छान वाटतंय मस्त एकदम, पण थंडी आणि वाजते. असं वाटतं ना आम्ही असं गावामध्ये हा. ॲक्च्युली गावामध्ये ना असं मस्त पालनं घ्यायचं आणि मस्त बाहेर बसायचं नाही का, अंगणामध्ये बांधून बसायचं. हा मस्त वाटेल तो. असं सेम गावाचा फील येतो नाही का, असं समोर डोंगर, काय झाडी काय डोंगर. मस्त लोक बघा ना कसे फिरतायत. आणि आम्ही मार्केटच्या बाजूलाच आहोत, बरोबर जवळपास, असं लांब पण नाही जास्त. चला मित्रांनो, थोडा वेळ आम्ही बसतो, फेरी वगैरे मारतो, मस्त जेवलेला हजम करतो. आणि आजचा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. उद्या बघूया आपण काय एक्सप्लोर करायचं ते आहे ना, कसा व्हिडिओ बनवायचा ते. व्हिडिओ तर आपला असणारच, पण थोडंसं काहीतरी वेगळं तुम्हाला मी दाखवेन. खूप वेळा आपण आलेलो आहोत माथेरानला आणि एक्सप्लोर केलेलं आहे. आपण पावसाळ्यातून आलेलो आहोत, ते पण तुम्हाला मी दाखवेन की पावसाळ्यामधून तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊ शकता. ते तिकडे तुम्हाला छान असा व्ह्यू पॉईंट मिळेल किंवा वॉटरफॉल आहे ते तुम्हाला पाहता येतील. यावेळेस आपण थंडीमध्ये आलेलो आहोत आहे ना, एकदा गरमीमध्ये आलेला होतो, तर ह्यावेळेस आपण थंडीमध्ये आलेलो आहोत. तर आता आपण ह्या टायमाला पण मी वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे की वेगळे पॉईंटला आपण जाऊया आहे ना. तर मित्रांनो, चला हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा मित्रांनो. कमेंट खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या. लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत.